आणि या राम मंदिर चोरीबद्दल यांच्यातलेच एक व्यक्ती आहेत, काय बोलतायत बघा। कि शायद उन्होंने श्रद्धा पूर्वक भाव के साथ भगवान के मंदिर में अर्पित नहीं किया होगा, इसलिए उनका पैसा चोरी ऐकू येते करे। हमारा पैसा चोरी नहीं हुआ, हमारा पैसा मंदिर में लगा है। थोडक्यात सांगतो तुम्हाला, उत्तर प्रदेशचे हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत सतीश महाना, आणि ते म्हणतायत की ज्यांनी सच्चे श्रद्धा काय भाव के साथ, म्हणजे श्रद्धेने ज्यांनी पैसे दिलेले नाहीत त्यांचे पैसे चोरीला गेलेत, आमचे पैसे तसेच आहेत, आणि ज्यांचे पैसे चोरीला गेलेत असं वाटत असेल त्यांना माझ्यासारखे करोडो लोक पैसे द्यायला तयार आहेत। राम मंदिर ही तुमच्या बापाची जागीर नाहीये, आम्ही सुद्धा राम भक्त आहोत। आणि तुम्हाला सगळ्यांना लक्षात असेल की 2 वर्षापूर्वी 22 जानेवारीला अयोध्येमध्ये जेव्हा राम मंदिराचं लोकार्पण झालं होतं, मोदी बसले होते तिकडे, एकही शंकराचार्य त्यांच्या सोबत नव्हता। आणि तेव्हा आपण कुठे होतो? आपण नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये होतो। ज्या काळाराम मंदिराचा इतिहास असा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिरात प्रवेश, हा राम तुझा नाही, हा राम माझा सुद्धा आहे, आणि त्याचं दर्शन घेण्याचा अधिकार हा माझा आहे, मला सुद्धा आहे, मला तो मिळालाच पाहिजे म्हणून सत्याग्रह केला होता। तेच ते राम मंदिर। आणि दुसऱ्या दिवशी 23 जानेवारीला मी जाहीर सभेत बोललो होतो, आम्ही जय श्रीराम जरूर बोलतो, जय शिवराय, जय श्रीराम, पण आम्हाला राम पाहिजे तो भाजप मुक्त राम पाहिजे। त्या आंदोलनाची सुरुवात आहे भाजपा मुक्त राम।